शेतीचा अनुभव कोणाला? शेतीमध्ये ज्याचा जन्म गेलेला आहे शेतकऱ्याला विचारावं. जो नुसता सातबाऱ्याच्या उतार्यावर मालक म्हणून नाव आहे, मुंबईला राहतो, पुण्याला राहतो, शेती नावावर आहे फक्त, पण कधी गावाकडे शेतीकडे आलाच नाही. गडी लावलेले होते, त्या गड्यालाच विचारायचं. एकदा रात्रभर जोरदार पाऊस चालू होता आणि तिकडून त्याचा फोन आला मुंबईहून त्या गड्याला, अरे कांद्याला पाणी भरलं का? तो गडी म्हणे कांद्याला पाणी कसं काय भरायचं? म्हणे काय झालं? रात्रभर पाऊस चालू होता. म्हणजे रात्रभर पाणी कसं काय भरतं? म्हणजे रात्रभर पाऊस चालू होता तर छत्री घेऊन जायची ना. काहीला कळालं, काहीला काल्या झालं कळलं. विठ्ठल विठ्ठल. त्याला 4G चीच मेमरी लागते भाऊ. विठ्ठल हा विठ्ठल. शेतीतला अनुभव शेतकऱ्याला, गायनातला अनुभव गायकाला, पेटीचा अनुभव पेटीवादकाला, मृदंगाचा अनुभव मृदंगाचार्याला, कीर्तनाचा अनुभव कीर्तनकाराला. प्रत्येक क्षेत्रात ईश्वर प्राप्तीचा अनुभव संतांना त्यांना देव भेटलेला आहे. ज्याच्यातलं ज्याला कळतं. तुकाराम महाराज मारुतीरायांना विचारतो, मारुतीराय भक्तीमध्ये तुम्ही चतुरात प्रवीणात अग्रगण्य स्थानी आहात, भक्तीचे तुम्ही आचार्य आहात, तुम्ही एक करा. भक्तीचा तुम्हाला अनुभव असल्यामुळे तुकाराम महाराज मारुतीरायांना विचारतात, काय भक्तीच्या त्या वाट? मारुतीराय तुम्ही रामप्रभूची भक्ती केली, भक्तीचा अनुभव तुम्हाला आहे, त्या भक्तीची वाट मला तुम्ही दाखवा. भक्तीच्या विषयी मार्गदर्शन विचारतात. कारण खरी भक्ती कोणी केली? मारुतीरायांनी. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले. सारखंच भजन करावं मारुतीरायाने. भजनाशिवाय रामप्रभूच्या श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. सगळ्यांनी टाळी वाजून एकदा श्रीराम जय राम जय जय राम. सगळ्यांनी हात खाली घ्या आता. खरं हेच कीर्तन आहे, पण हेच आपल्याला ठीक आहे, काय हरकत नाही. भजनाचा आळस करू नका. सारखं चिंतन सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रतः. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकल प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती दिनरजन्याची धंदा गोविंदाची पवाडी. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. गोपिकांना राहवत नसायचं, कारण विषय परमात्मा बनवलेला होता. तुकाराम महाराज आदी करून संतांनी परमात्मा हा विषय सतत देवाचं चिंतन करावं. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सतत देवाचं चिंतन मारुतीरायांनी करावं. मारुतीराय झोपत नव्हते बरं का. रामकथा ऐकताय तुम्ही इथं आज, म्हणजे 2-4 दिवसापासून. तर रामायणात वर्णन आहे, मारुतीराय झोपत नव्हते. मारुतीरायांना विचारलं, तुम्ही का झोपत नाही? हो मारुतीराय तुम्ही का झोपत नाही? मारुतीराय म्हटले, मी काय कीर्तनातल्या लोकांसारखा झोपाळ्या जांभळे आहे का? कीर्तनाला आले का स्लीपिंग, कीर्तनाला आले का झोपिंग. आता तुमच्याकडे बरं आहे, पण आमच्या नाशिक जिल्ह्यात तिकडे जर कीर्तन सुरू झालं ना, ते बाबाकडे पाहतात आणि मध्येच मानेला झटका मारतात. महाराज तुमचं खरं. असं पाहतं पाहतं डोळे उघडतं, लावतं डोळे, मानेला झटका मारतं. महाराज तुमचं खरं. काही काही असे कीर्तनच नुसतं असे बाबाकडेच पाहतात डोळे वाटरून. गेलं का आहे ते बी कळत नाही. मग त्यांचे डोळेवाशी झोप राहते, म्हणजे डोळे उघडे पण ते झोपलेले. डोळेवाशी झोप, चालती झोप, फिरती झोप, तोंडवाशी झोप, तोंड सगळी झोप. झोपा बऱ्याची साईनाथ बाबा. तोंड सगळी झोप म्हणजे काही काही झोपतात, पण झोपेमध्ये कोणती झोप?
तोंड सगळी झोप, काहींची तोंडवाशी झोप, काहींची चक्री झोप. चक्री झोप माहिती आहे तुम्हाला? चक्री म्हणजे खेळायची चक्री नाही, चक्री म्हणजे संध्याकाळी झोपलं जरा घरामध्ये, डोक्याखाली उशी घेतली ना, ती उशी सकाळी पाय त्याला राहते. मग आता डोकं फिरलं का उशी फिरली, घालील लोटांगण मोकळं पटांगण. चक्री झोप, बऱ्याच झोप. कीर्तनातल्या लोकांसारखा मी झोपाळ्याचा आंबाळे, मी जर झोपलो तर मला संसाराचं स्वप्न पडेल आणि रामाचा वियोग होईल मला, म्हणून मी झोपत नाही. प्रभूचा वियोग म्हणजे आमच्यावर आलेली विपत्ती. देवाचा आठव ज्यावेळेस आमच्या चित्तात असेल ती खरी आमची संपत्ती आहे. संपदो नैव संपदा, विपदो नैव विपदा, पांडव गीतेमध्ये अर्थात भागवतामध्ये वर्णन केलेले. विपद विस्मरणम विष्णू, संप नारायण स्मृती, संपदो नैव संपदा, विपदो नैव विपदा, भागवतात वर्णन केलेले. देवाचा आठव ज्यावेळेस आमच्या चित्तात असेल ती आमची खरी संपत्ती. देवाचा विसर ज्यावेळेस आम्हाला पडेल ती आमच्यावर आलेली विपत्ती आहे. मारुतीराय झोपत नसायचे. रामचंद्र प्रभू झोपायचे. झोपेतून उठले आणि पुन्हा म्हटले, माझ्या नावाने दगड तरतात पण स्वतःच्या हातून दगड तरतो का बघावं, म्हणून समुद्राच्या काठावरती गेली. एक दगड उचलला, पाण्यात टाकला, बुडाला. दुसरा दगड उचलला, पाण्यात टाकला, बुडाला. तिसरा दगड उचलला, पाण्यात टाकला, बुडाला. 3 दगड बुडाल्यानंतर प्रभूला वाटलं माझ्या नावाने दगड तरल्या जायचे, माझ्या हातून तर का तरू नाही, अपमान वाटला. माझ्या नावाने दगड तरायचे, सेतुबंधन तयार झालं. माझ्या हातून का तरू नये, पहिला दगड बुडाला, दुसराही बुडाला, तिसराही बुडाला. प्रभूला अपमान वाटला ना, अपमान वाटल्यानंतर माणूस इकडे तिकडे पाहिल्याशिवाय राहत नाही. सायकल शिकणारा पोरगा माहिती आहे तुम्हाला, नवीनच सायकल खेळत 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 रस्त्याने शिकत शिकत सायकल खेळत खेळत चाललं कुठेतरी खड्ड्यामध्ये धाडकन जाऊन पडतं. पडल्याबरोबर ते उठतं, उठल्याबरोबर कुठं लागलं हे बघतच नाही, कोणी बघितलं का काय. तसं पहिला दगड बुडाला, दुसराही बुडाला, तिसराही बुडाला. कोणी पाहिले की काय, मागं वळून पाहिलं रामचंद्र प्रभूने, मागं वळून पाहिलं तर मागं मारुतीराय हजरच होते. प्रभू म्हटले, मारुतीराय तुम्ही कधी? पहिल्याच दगडाला आलो म्हणे, तर मी पहिल्याच दगडा. याचा निष्कर्ष असा, सतत ज्यांची देवावर नजर असायची, ज्यांनी कधीच जे झोपले नाही असा त्याचा निष्कर्ष आहे. खरी मारुतीरायची भक्ती, आपलं रामप्रभूची भक्ती मारुतीरायनी केली. त्या भक्तीच्या बद्दल तुकाराम महाराज विचारतात मार्गदर्शन. कारण भक्तीच्या बाबतीमध्ये देवाला ज्यांनी ऋणी करून ठेवलं, केला ऋणी नारायण नव्हे क्षण वेगळा. देवाला यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काय द्यावं असं सुचेना. कारण मारुतीराय तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी 5 प्राण दिले, ते 5 प्राणाने 5च उपकार फिरतात. तुमचे उपकार अगणित आहे. एक एकस्य उपकाराय प्रानंदाश्यामी ते कपे शेष उपकाराय भवाम ऋणिनो वयम, हे कपे भवाम ऋणिनो. तुमचे उपकार इतके आहे, 5 प्राण दिले तर 5 प्राणाने 5च उपकार भेटतात. तुमचे उपकार अगणित आहे. देवाने ज्यांचे उपकार मानावे, देवाला भक्तीमध्ये ज्यांनी ऋणी करून ठेवलं, काय द्यावं त्यांना सूचना. ज्यावेळेस रावण मारला, सगळेजण अयोध्येत आले, सगळ्यांना बक्षीस दिलं. बिभीषणाला लंका, सुग्रीवाला किष्किंधा, अंगदाला युवराजपद, सगळ्यांना बक्षीस. मला एक सांगा, मारुतीरायला काय दिलं? बिल्डिंगला पाणी मारणार जे राहतं ना, ते रात्रंदिवस पाणी मारित. आणि उद्घाटन प्रसंगी मंत्री आले, त्यानं हे गमाळ्या सरक बाजूला, ज्यांनी पाणी मारलं पायाभरणी बसून. तसं मारुतीरायला सीतामाता रागावल्या. का हो? कोणाची ताकद होती? केली सीता शुद्धी मूळ रामायणादी आईसा प्रतापी गण सकळ भक्ताचे भूषण, जावणी पातळा केली देवीची अवकाळा, राम लक्ष्मण नेले आणले चोरून. ज्याने लक्ष्मण द्रोणागिरी आणला, लक्ष्मण वाचविला. द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापेती, थोर केली ख्याती भरत भेटी समयी, ऐसा मारुती उपकारी, ज्याने खरे उपकार केले प्रभू. सीतामाता रागावल्या. त्या मारुतीरायला तुम्ही काही देत नाही. सीतामाता रागावल्या. जसं आपल्या घरामध्ये आपल्या तिचा भाऊ यावा, लक्षात घ्या फक्त उदाहरणापुरतं. आपल्या घरामध्ये तिचा भाऊ यावा, तिचा म्हणजे ती तर कळते ना तुम्हाला. मग ती न कळायला का ती काही ज्ञानेश्वरी का? ज्ञानेश्वरी कळणार नाही, पण तिचा झनाटा चांगला माहिती आहे आपल्याला. ती म्हणजे पत्नी, वाईफ, मालकीन, कारभारीन, बाई, भागाभागात वेगवेगळे नाव आहे. तिकडं आम्ही इकडं साताऱ्याकडे तिकडे गेलो का ते म्हणतात हे आमचं बिराड आहे. बाईला काय म्हणतात? आमचं बिराड.
एकदा आळंदीचे मित्र भेटले, त्यांच्याबरोबर त्या बाई दिसल्या. म्हणले ह्या कोण? म्हणे महाराज हा आमचा बारदाना आहे. बारदाना म्हणतात, वेगवेगळे शब्द आहेत. आपल्या घरामध्ये तिचा भाऊ आला आणि भावाला मदत करू नका बरं भावाने मागितल्यावर. ती बाई म्हणते का हो, साप्त्यावाल्याला देतात, झिंगणांग चिकनांगवाल्याला देतात. लक्षात आलं ना? सगळ्यांना गणेश उत्सव, मित्रमंडळ, नवरात्र उत्सव, गावातला सप्ताह, मंदिर सगळ्यांना देण्यासाठी तुमच्याकडे आहे आणि माझ्या भावाला देण्यासाठी. जशी बाई राग तसं मारुतीराईचं सीतेचा आत्मैक्य भाव संबंध. कोणाची ताकद होती शतयोजन समुद्र ओलांडून येण्याची? ज्या मारुतीराईनी खरे उपकार केले त्या मारुतीराई तुम्ही काही देऊ शकत नाही प्रभू. प्रभू सांगतात आय एम झिरो बजेट, आता काय देऊ नसता जवळी. मारुतीराईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडे काही नाही, मी त्यांना काही देऊ शकत नाही. विठ्ठल जीवा थोडा ठेविता पायी, जीव थोडा काय द्यावे द्याजी, काय द्यावे द्याजी, व्हावे उदराई, काय द्यावे द्याजी. महादेव महाराज गोपाळे, काय द्यावे द्याजी, व्हावे उदराई, काय द्यावे द्याजी. गॅप नाही पडायचं, गॅप पडलं का हुकतं लगेच धरायची. काय द्यावे द्याजी, काय द्यावे द्याजी, व्हावे उदराई, काय द्यावे द्याजी. काही लोक माझ्या तोंडाकडे बघायला लागले, असं येड्यावानी का बरं करतं रे? गायन सुरू केलं, आता तुम्ही गायनातले भोगते म्हणून 2-4 वारकरी चाली म्हणतोय. ज्याला ज्याच्यातलं ज्ञानच नाही ते म्हणते हातपाय का बरं तानी तर असे हो का बरं ओरडत. त्याच्यात ते म्हणे अरे आमची म्हैस याच्यासारखीच ओरडायची म्हणे. काय केलं होतं, लोखंड टाकून तिला डाव दिला होता म्हणे. डाव तसा हा डावावर आला असेल, हिला डाग द्यायला पाहिजे याला. काय द्यावे द्याजी, व्हावे उदराई. त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मी काही देऊ शकत नाही. देवाने ज्यांचे उपकार मानावे अशी खरी भक्ती मारुतीरायांनी केली, त्या भक्तीच्या बद्दल जगद्गुरु तुकोबाराय मारुतीरायांना विचारतात भक्तीचं मार्गदर्शन. तसं ईश्वराची प्राप्ती कोणत्या साधन त्याने भेटे देव आपल्या देव भेटणार आहे, पण कोणत्या साधनाने देवाची प्राप्ती? कारण कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. कलियुगात सगळ्याच्या वाटा आहे त्या क्षीण झाले, देवापर्यंत नेऊनच पोहोचवतील असं नाही. त्या मार्गामध्ये गुंतड आहे. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे, जप मार्ग आहे. हे जे मार्ग आहे त्या मार्गाने ईश्वराची प्राप्ती होईलच अशी गॅरंटी नाही. योगाची वाटा जे निघाले गा सुबटात, या दुःखाचा चिवाटा भागाला पाहे पालो हाचे चणे जे बोचरी आपडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. तानेल्या तहानेची पियावी, भुकेल्या भुकेची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा उनिंद्रियाचे पहुडणे, निरोधाचे वेल्लावणे झाडाशी साजणे. चाळावे गा शीत वेडावे, उष्ण पांगुरावे, वृष्टीचे असावे घरातू किंबवना. पांडवा हा अग्निप्रवेशू नित्यनवा, भ्रतारे विन करावा हा तो आयुगू. ऐसे मृत्यू न तिक का घोटे कडत विकट डोंगर गिळता, मुख न फाटे काही वाचून योगाचे निबळे अधिक काही.